चाली चाली मिळाली. हे बेकार टोकतात रे. हे जिथे कडक जागा आहे ना तिथे हे जे आहेत ना खूप बेकार टोकतात. हे बघा कडकच बघितली. हो एकदम कडक. आम्ही बघ किती काढले. आम्ही ते काढून ठेवले. हे बघ असे आम्ही बाजूला काढून ठेवले. 1 2 3 4. तू मोजायला चालू कर इथे. 6. तू इथे चालू कर. 7. आपण जे बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत ते हे आपले अस्सल मालवणी औशीचे हातचे मसाले. तर आई आणि अंकिता मिळून हा व्यवसाय करते. ऑल ओव्हर इंडिया आपण याची डिलिव्हरी देतो फ्री ऑफ कॉस्ट. आणि याच्यामध्ये आपल्याकडे हा आहे मालवणी अस्सल मालवणी भाजका मसाला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे हा अस्सल मालवणी मच्छी मसाला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही मच्छी करी करू शकता किंवा मच्छी ला लावून फ्राय देखील करू शकता. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? असत मित्रा, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. सो मित्रांनो, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप धन्यवाद. कारण का 31 जुलै रोजी आपल्या चॅनलला 7 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. अविरतपणे आपण हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच पाठिंबा, असाच प्रेम आपल्या बरोबर राहू दे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण चाललेलो आहोत ते म्हारे पकडण्यासाठी. म्हारे म्हणजेच एक शिंपल्याचा प्रकार असतो. शिंपल्यामध्ये असे हे वेगवेगळे प्रकार असतात ज्याच्यामध्ये शिनाने असतील, तोडाई असेल, मुळे असतील, तिसरे असतील. त्यापैकी एक प्रकार आहे म्हारी, जी शिंपली, जी मोठी शिंपली आपल्याला चिखलामध्ये मिळते आणि चिखलातनं आपल्याला ही काढायची. आपल्याबरोबर सचिन साळकर आणि मित्रपरिवार आहेत. सो सगळ्यांची ओळख तर आपल्या चॅनलमध्ये आपण करूनच देणार आहोत. तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आपल्या बरोबर आहेत सचिन साळकर. नमस्कार. आणि पहिला अभिनंदन, 7 वर्ष पूर्ण झाली. धन्यवाद धन्यवाद. यामध्ये तुमचा देखील खूप मोठा वाटा आहे. अभिनंदन. थँक्यू सो मच. प्रगती करत राहा. थँक्यू. थँक्स अ लॉट. हॅलो. आणि अजून एक दादा आहेत आपल्याबरोबर. दादा, नाव कसं तुमचं? निलेश मुळीक. आणि आपलं एक युट्यूब चॅनल आहे. काय नाव आहे चॅनलचं? निलेश मुळीक व्लॉग. आणि काय कॉन्टेंट असतात आपले? फिशिंगचे वगैरे. फिशिंगचे असतात. अच्छा. तर नक्की सबस्क्राईब करा दादाच्या चॅनलला. फिशिंगचे व्हिडिओ आहेत. निलेश मुळीक व्लॉग्स. आणि आता आपण बोटीने जाणार आहोत ना? येस. चला सचिन, आता इथून आपल्याला समोर जायचंय ना? समोर समोर हे बेटच आहे ना? तर ही समोरची जी बाजू आहे जिथे खाजण आहे म्हणजे मॅनग्रोव्ज आहेत आणि चिखल आहे, त्या चिखलात आपल्याला ते शोधायचे आहेत. कशी शोधायचे आहेत पुढे जाऊन कळेलच. या बोटीने आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे समोर केज बघतायत हे दादाचेच केज आहेत ज्याच्यामध्ये मत्स्यशेती होते. कुठले कुठले मासे हे करतो? जिताडा आणि काळुंद्री. आता सध्या बंद आहेत. आणि आता पिल्ला कधी सोडणार तू पुन्हा? ऑक्टोबर डिसेंबर मध्ये. सो ऑक्टोबर डिसेंबर मध्ये याच्यात पिल्लं सोडली जातात आणि मे जून मध्ये हार्वेस्टिंग होतं. मे जून मध्ये काढता ना? जून मध्ये याचं हार्वेस्टिंग होतं आणि छोट्या पिल्लांपासून मोठे मासे तयार केले जातात ज्याच्यामध्ये जिताडा आणि पल्स स्पॉट म्हणजेच काळुंद्री मासा या ठिकाणी त्याचं मत्स्यशेती केली जाते. चला, आम्ही जशी सुरुवात करतोय तसा पाऊस देखील सुरुवात करतोय. तरी मारायला आपण बरेच दिवसांनी जातो ना? तू मध्ये जाऊन आलास ना? मी आता त्या दिवशी जाऊन आलो. आपण दोघे गेल्या वर्षी गेलेलो. पावसाने देखील हजेरी लावली आहे आणि आमच्याकडे झाकण्यासाठी काय नाही आम्हाला. पिशवी आहे, तो काय डबा आहे. या ना घरी. आल्यावर कळवा. मी जरा आता काढीत आहे करतो. मी आल्यावर कळवा. मी तुम्हाला एकच पाहिजे आहे ना? तर सचिन, आपण एक ट्रॅप बनवण्याचा व्हिडिओ केलेला. ट्रॅप बनवण्याचा नाही, ट्रॅपचा एक व्हिडिओ केलेला जो ट्रॅप तू बनवतोस खेकडे पकडायचा. तर किती आता ऑर्डर्स कंप्लीट झाल्या? त्या ट्रॅपचा रिस्पॉन्स आपल्याला खूप चांगला होता. अच्छा. युट्यूब वरून पण आणि
इंस्टाग्रामवरून पण. मला वाटतं इंस्टाग्रामवरून बऱ्यापैकी होता तो. बरं. आणि भरपूर ऑर्डर दिले मी. ओके. आता जगात नाही म्हटलं तरी 100च्या आसपास गेले असतील. अच्छा. पण आणि अजून पेंडिंग भरपूर आहेत. ओके. पण बऱ्यापैकी रिस्पॉन्स होता. सो थँक्यू तुम्हाला पहिला मालवणी लाईफला एवढा मोठी संधी धन्यवाद दिल्याबद्दल मला. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जे ट्रॅप पाहिजे असेल तर साधारण कॉस्ट किती याची? 1000 रुपये. 1000 रुपये कॉस्ट आहे. आणि जर आपण 7-8ची ऑर्डर दिली तर काय डिस्काउंट? 8च्या पुढे गेले तर आपण 900 रुपयाने तो ट्रॅप देतो. ओके. आणि प्लस पोस्टल चार्जेस जो काय असेल तो. ओके. कुठे पण आपण आता पाठवले कर्नाटक, गुजरात, अच्छा, गोवा, वा, रत्नागिरी, रायगड, परत आपला अलिबाग. सुपर. अजून मला सगळ्यांना पोस्टाने पाठवले, सगळ्यांना व्यवस्थित पोचलेले आहेत. आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स कसा आहे? चांगला रिस्पॉन्स. म्हणजे मला पाठवल्यापैकी मी ऍटलिस्ट 25% लोकांनी चांगला सांगितलं की चांगला रिस्पॉन्स आहे. ओके. जितक्यांना पाठवलं ना बहुतेकांनी मला फोन करून सांगितलं की चांगला रिस्पॉन्स आहे. अच्छा. काही लोकांनी फोटो पाठवले की ते किती मिळाले आणि काय. सुपर. दोन तीन स्पॉट आहेत, त्यापैकी पहिल्या स्पॉटवर आपण जाऊन बघूया. इथे मिळाले तर चांगलेच आहे. मोबाईल ठेवतो की त्या चप्पल काढूया ना? पण तू घालतं बघ जमतात. नको काढताय नाही तर पुन्हा ती अडकान राहून. चला असा बोट आपण इथे लावलेली आहे. आणि आता आपण पुढे मार्गस्थ होऊया. काय वरनं येऊ? त्या बाजूक जाऊचा. ओके चला. तर आल्या सचिनने केली आहे बोनी. तर कशी महाराई काढली जाते हे मी दाखव. ही वरच आहे. दाखव. हो का, अशी असते महाराई. मोठा शिंपला ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे असतात. ओके. आता जाऊया पुढे काढूया. आणि दुसरी कुठे दाखवतोय? अशी असतात. तुला कळली कशी? असं तोंड वर करून असतं. ही बघा, जर तुम्ही बघाल तर ओके. तेव्हा पाणी सोडतं. हे असं तुला दिसते पटकन. हा, चांगली साईज आहे रे. चांगली आहे ना. साईज चांगली आहे. त्याच्या मोठे गाव. तर आता चिखला तसंच बघायचं आपल्याला. आणि कोयता कशाला घेतला आपण? हे असं हे केलं ना की जर समज असली खाली तर खाटकन आवाज येतो. ओके. ओढायचा कोयता. जबरदस्त. इथे नीलू शोधतोय. हे मरांदीचे काटे आहेत. हे डेंजर असतात. अरे बापरे, चिखल आहे. दाखव. क्लास मिळाली. मोठी साईज आहे. अरे वा. दगडाचा पण आवाज येतो ना कधी कधी. हे लोळे पण असतात. हा, लोळे असतात. लोळे की हा डुबकन आवाज येतो. तर हे दोघेही वजनाने हलके असल्यामुळे हे जास्त रुपत नाहीत. माझा पाय बघा किती रुपतो आणि ह्यांचे पाय बघा किती रुपतो. हे लोळगे जरा दाखवशील? ह्याच्या आतमध्ये पण मांस असतं ना? हे मांस आहे ना, हे जाते ना आतमध्ये. हा, ओके. ते मांस आहे. पण हे चालत नाही ना? तर ह्याच्या पुढे एक प्राणी असतो ते खात नाही. ओके.
ज्याच्यामध्ये प्राणी असतो तो ते खात खात नाही. नाही. ओके, प्राणी म्हणजे तो त्याच्यामुळे हा पूर्ण शंख चालतो. हा, चालतो. आता ह्याच्यातला आतमध्ये जीव आहे त्याच्या. तो हा जीव चालतो कसा, असं ते हे आहे ना, हे बघ कडक बाजू असते ती हा पुढची, हा हा. ती अशी हे करत करत चालणार. ओके. लावत लावत. आणि तो प्रॉपर त्याला असं ते नांगे असतात ना त्या जीवाला. तो खात नाही. ओके, आणि हा खातात. ओके, ह्याच्या आतमध्ये बघा हे असं स्पायरल असतं, हे बघ त्याच्या आतमध्ये ते पूर्ण असं त्याचा हे असतो मांस असतं गुंडाळलेलं. मग हे सगळं फोडूनच काढावं लागतं. हा, फोडून यायचं आहे ना, ते अर्ध मांस घेतात. ओके, एकदम मागचं नाही घ्यायचं, आणि पुढे तो कडक बाजू आहे ना हा ती काढून टाकायची. ह्याला काय म्हणतात, लोळगे. लोळगे, आपल्या इकडे लोळगे बोलतात. तो जरा पूर्ण दाखव अख्खा. हे तर भरपूर आहेत. हे बघा, पण हे इथे हातावर ठेव माझ्या. सगळ्यांनाच खायची सवय नाही. हे बघा, हा असा पूर्ण कवचवाला आहे. कवच फोडल्यानंतर आतमध्ये अशा प्रकारचा भाग असतो. हा बघा, हा वाला, आणि त्याच्यामध्ये ते मांस असतं. हात काढू. नाईस. आपण नंतर धुवायचे, आधी तसेच ठेवूया. ओके, एक दुसरी म्हणजे दुसरी असते काहीतरी आजूबाजू. ती बाई कुठे नाही उगायची खराब झाली. हा, मित्रांनो तुम्हाला कळत असेल की मी किती रुपलोय बघा. पुढे दाखवायला आलो तर मी रुपतोय. काढूक जमात ना आमका. त्या साईडने, त्या साईडने एवढा चिखल असतो. इकडे जाऊच नको. हा, या साईडला जाऊ नको. वास बघितलं, सुगंध. मागे जाऊ. 4 दिवस अपडेट चालू आहे त्यांचं काहीतरी. कोणालाच काय. अरे वा, 4-5 दिवस नाही लागणार अजून जाते. नाही ते एकदम महाग पडतं. वा, छोटे. पण छोटी टेस्टी लागते ना. मोठी, हा मोठी जरा ती अशी दडदडीत. चुलीत भाजून पण चांगली लागते निखाऱ्यावर. क्लास. हात बदलू तर लागतात. लोळगेत ना, लोळगे. हे खाली जे दिसतात मगाशी दाखवले ते. म्हणजे तेव्हा माझे बाबा होते ना, तेव्हा बाबा भरपूर खायत. अच्छा, तर ते सांगत की आपली ढोपरा वगैरे दुखतात ना, सांधेदुखी. त्याच्यावर ह्याचं रसो वगैरे जी चटणी वगैरे एक नंबर. अच्छा, हा, ते खूप चांगले असते त्याच्यासाठी. कारण तेव्हा माझ्या बाबांका तो त्रास होतो ना. म्हणजे विटॅमिन सी असेल याच्यामध्ये. बाबा माझे भरपूर खाते. अच्छा, आम्ही कमी नेतो पण ते कायम. ओके. इथे चालताना ही खुटमारे आहेत, जी याची मूळ आहेत मॅनग्रोवची. ही अशी बेकार टोकतात ना विदाउट चप्पल. मग वाटतं की इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवलेलेच बरे. ऍक्च्युली बेकार टोकतात रे. काय जागा आहे बघा ही, जबरदस्त डेन्स. खूप खोल आहे वाटतं. क्या बात. वाह,
मस्त. तर मी बघापासून बघतोय की हे जे तो कात्रे मारतोय त्या प्रत्येक कात्र्यामध्ये एक 2 इंचाचं अंतर असतं. त्या 2 इंचामध्ये जर ती असेल तर ती वाचली, तर ती आपल्याला लागणार नाही. म्हणजे आडवे तिडवे मारावे लागतात. भेटली? अरे वा, चांगली. अजून एक भेटली. ज्या ठिकाणी भेटतं त्या ठिकाणी 2-3 तरी असतात, आजूबाजूला असतात. इथल्या इथेच आपल्याला 3 मिळाले ना. तिथे पण 3 मिळाले तसे. मिळाली. हो. ओके, भारी. एकाच ठिकाणी असतील तर पटापट मिळतं. तर आम्ही इथे शोधतोय. सचिन त्या बाजूला आहे. सचिन मिळतायत की नाही? तर मित्रांनो, हे सगळे व्हिडिओ बनवताना त्रास तितकेच असतात, बट मजाही तितकीच असते, आनंदही तितकाच असतो. सो बिग थम्सअप या दोघांसाठी की या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलला ही सगळी लोक मदत करत असतात आणि त्यामुळेच आज आपल्या चॅनलची ग्रोथ चांगली होते. चांगले व्हिडिओ, क्वालिटी व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवायला आपल्याला मदत होते. सो पुन्हा एकदा यांना सगळ्यांसाठी बिग थम्सअप. मोठी आहे ना, दादा साईज क्या बात आहे. मस्त साईज आहे रे, जबरदस्त. तर मित्रांनो, ही आता सगळी जी जागा बघताय ही ॲक्च्युली पाण्याखाली असते. जेव्हा पाणी भरती येते, पाण्याला जेव्हा भरती येते तेव्हा पाणी इथे वर चढतं. आता पूर्ण निखार सुकती असल्यामुळे इथे पाणी नाही आहे, पण आता साधारण तासभरानंतर इथे भरतीचं पाणी हळूहळू या बाजूने यायला सुरुवात होईल. समुद्रामध्ये भरती चालू झालेली आहे. साधारण पाणी इथपर्यंत यायला 1-1.5 तास किंवा 2 तास जास्त जातात. पुढच्या 2 तासात इथे नक्कीच पाणी असेल. सो त्याच्या अगोदर आपल्याला हे सगळं काम फत्ते करायचं आहे. ही अशी तोंड उघडलेली ही आपणच उघडतात. ते गोड्या पाण्यामुळे ना वरती असले ना हे होतात. ओके, खराब होतात, मरतात. म्हणजे ती गोडं पाणी म्हणजे पावसाचं जेव्हा पाणी येतं भरपूर. ओके, ही साईज मस्त आहे. आता मिळाली ती मोठी साईज आहे. हो, हा ये. इकडल्या इकडे आता फटाफट 3 मिळाला. चौथी, जबरदस्त. ही मोठी भेटली. मस्त, चांगली बिग साईज क्लास. हे असं सारखं सारखं करून करून हात दुखत असतील ना. तशी तुम्हाला रोजची सवय नाही ना हे करायची.
साईज देखील इथे मस्त मिळतात आणि फटाफट मिळतात. सचिनला त्या ठिकाणी काय मिळतंय काय माहिती, तिथेच आहे. इथे आता नीलू तर फटाफट काढतोय. नीलू माझ्या अंगठ्याखाली आहे का बघ रे, इथे मला जराशी अशी जाणवते. माझा अंगठा कुठे? हा अंगठ्याच्या खाली आहे ना. आणि मोठी साईज होती रे, साईज मोठी होती बघा, मी अंगठ्याने काढली. कडक कडक मिळतील मग तुला पण. हो, माझ्यासाठी बिग थम्स अप. काय आलं? दाखव. वरच होती जमिनीची. एका बाजून तिथं तोंड वरच असणार. एक तर हो कोपरा नाही तर हो कोपरा. दाखव दाखव दाखव. कुठला कोपरा? हा कोपरा नाही तर हा कोपरा. ओके. अशी शक्यतो कमी असते. अच्छा. पण ह्या कोपऱ्याने आणि ह्या कोपऱ्याने अशी असणारच असणार ती. ओके. आपला कोपरा झाला पण कुठे आहे रे? वरच होते. आणि पाया खाली पाया पडा घेऊन गेली. सोड रे सोड. अरे पाया खाली चाली चाली मिळाली. चाली चाली. हे बेकार टोकतात रे, हे जिथे कडक जागा आहे ना तिथे. इथून ये खालून ये. वर हे जे आहेत ना ते टोकतात. खूप बेकार टोकतात हे बघा. कडकच बघितली. हो खालून एकदम कडक आहे. हे पाय पुढे नाही पाय पायाखाली कशा काय मिळतात तुला? काहीतरी दुसरं बाटली आहे. इथून या आरामात. इथून ये. काच फुटलेली नाही ना बाटली? नाही वरती हे तोंड आहे म्हणून बाजूतून थांबूया. तर आता आपण मोठीत आलेलो आहोत. किती मिळालेत आपल्याला? धुवून दाखव. हा धुवून दाखवूया आपण. आणि प्लस इथे देखील आहेत नीलूचे. आपण हा 100च्या आसपास आहोत. 100 नग आहेत? हो काय बोलतो? असतील. हे दोन्ही मिळून ना? हो तुला किती मिळाले ते सांग. मी खातोच ना. हे वॉशिंग मशीन साफ झाले ना. बारीक. ही लाव वॉशिंग मशीन. मशीन मध्ये कोयता पण पडलाय. सगळं दूध आहे ना. त्या मशीनचा पाईप आहे लहान. पाणी जाणार नाही. तर आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत आणि किनाऱ्याला जाऊन मोजून दाखवतो किती आहेत. आणि ते मोजून दाखवल्यानंतर आपण रेसिपी बघणार आहोत. किती आहेत बघूया. वा ते बाजूला साईज पण चांगली आहे रे. क्या बात आहे. अरे बघ 1 2 3 4 तू मोजायला चालू कर इथे. 10 तू इथे चालू कर. 7 8 9 10 11 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. आणि तुझे? 32. वा. सो दोघांसाठी 40 खाल्लं. बिग थम्स अप.
तर आई आता हे इथे उकडायला ठेवलेले आहेत. अगदी 1 मिनिटात 1 ते 2 मिनिटात हे उकडून होणार. तोपर्यंत आपण इन्ग्रेडियंट बघूया काय काय आपल्याला लागणार आहे. तर हे खोबरं आहे 1 वाटी घेतलेली, त्याच्यानंतर लसूण, आलं आणि 1 कांदा, छोटा कांदा, आणि त्याच्यामध्ये काय कढीपत्ता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तव्यावर तेल टाकून परतवून घेतलेल्या आहेत. आता ह्याचं आपल्याला मालवणी वाटप बनवायचंय, बरोबर ना. फोडणीसाठी आपण घेतलाय कांदा, हिवसान जराशी घालवण्यासाठी घेतली आपण कोकम, आणि चवीसाठी मीठ. आणि या सगळ्या गोष्टी आता मिक्सरला लावणार आहोत आपण. ह्या गोष्टी मिक्सरला लावणार आहोत, ह्याचा वापर नंतर करणार आहोत. आणि आपण जे बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत ते हे आपले अस्सल मालवणी औशीच्या हातचे मसाले. तर आई आणि अंकिता मिळून हा व्यवसाय करते. ऑल ओव्हर इंडिया आपण याची डिलिव्हरी देतो फ्री ऑफ कॉस्ट. आणि याच्यामध्ये आपल्याकडे हा आहे मालवणी, अस्सल मालवणी भाजका मसाला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे हा अस्सल मालवणी मच्छी मसाला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही मच्छी करी करू शकता किंवा मच्छी ला लावून फ्राय देखील करू शकता, दोन्ही पर्पजसाठी आहे. त्यानंतर आपण आणलेलं आहे कुळीत पिठी, ही आपल्याकडची स्पेशल पिठी आणि सुको बांगडो ज्याला म्हणतात कॉम्बिनेशनला, ती ही कुळीत पिठी ही देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. अगदी पाव किलो अर्धा किलोच्या पॅकमध्ये आहे. वडे पीठ देखील पाव किलो अर्धा किलो 1 किलोच्या पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे. अधिक माहिती खाली आलेल्या नंबरवर तुम्ही जाणून घेऊ शकता. आणि एवढे इन्ग्रेडियंट वापरून आपण हे मसाले तयार करतो. हे देखील पाव किलो अर्धा किलो 1 किलो या मेजरमध्ये ऑल ओव्हर इंडिया तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी अवेलेबल आहे. तर तुम्हाला हे मसाले खरेदी करायचे असतील तर खाली आलेल्या नंबरवर तुम्ही खरेदी करू शकता, बरोबर ना. तर आता ह्यांची तोंड उघडलेली आहेत वाफवल्यामुळे. आता हे मास्टर फक्त आपल्याला इझिली काढून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये काय दोरे बिरे नसतात ना. नाही. आणि हे आतून पूर्ण स्वच्छ असतं, ह्याला कुठे कच आणि काय नसतं. ओके, उकडतो ना आपण. येस. तर मगाशी जसं ह्याने सांगितलं सचिन साळकरने की आतून बघा किती हे पांढरं आणि स्वच्छ आहे. इथे कुठेही आतमध्ये रेती नसते याच्या, जरी ते चिखलाच असले तरी चिखल पण नसतो. आणि आता हे इझिली आपल्याला निघतात ही मास्टर. आता ही मास्टर काय करायची आहेत आपल्याला, पहिली फोडणी देऊन मग वाटप टाकून मग आपला मसाला टाकून ही मास्टर त्याच्यात सोडायची आहे. ओके, एवढी इझी प्रोसेस आहे. तर आई बारीक चिरलेल्या कांद्याची आपण पहिली फोडणी दिली. कांदा जरा पातळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकला, औशीच्या हातचा अस्सल मालवणी भाजका मसाला. तो टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मास्टर टाकली. आता ती जराशी शिजवून घ्यायची आहे आणि मग त्याच्यात आपला वाटप टाकायचंय जे आपण मगाशी बनवलेलं आहे. ते वाटप टाकल्यानंतर हिवसान येऊ नये म्हणून कोकम आणि चवीनुसार मीठ, आणि लगेच आपलं तयार होणार हे म्हाराईचं कालवण. तर मित्रांनो, चिखलातनं ही म्हाराई कशी काढली जाते हे आपण दाखवलेलंच आहे. मुंबईमध्ये म्हाराई मिळणं मुश्किल आहे. अगर जर मिळाली किंवा तुम्ही गावाला आल्यानंतर म्हाराई काढायला गेलात तर ती कशी बनवायची याची रेसिपी देखील मी सांगितलेली आहे. तुम्हाला जर हे आपल्या मालवणी मसाले जर खरेदी करायचे असेल, म्हणजेच औशीच्या हातचा अस्सल मालवणी मसाला
औषधाचा अस्सल मच्छी मसाला किंवा पिठी वडेपीठ यासारखे प्रोडक्ट देखील आपल्याला खरेदी करायचे असेल तर यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तुम्ही नक्की अंकिता कांबळी म्हणजे माझी वाईफ हिच्याशी संपर्क करू शकता आणि हे प्रोडक्ट फ्री ऑफ डिलेव्हरी कॉस्ट हे तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठेही मागू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.